तुमच्यातील बरेच जण हॅज गॉन वापरू का हॅज बीन वापरू याच्यामध्ये कन्फ्यूज असतात. म्हणजे बघा ना, आता हे वाक्य की सोहम हॅज गॉन टू मुंबई, सोहम हॅज बीन टू मुंबई, ह्या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे? आजच्या व्हिडिओमधून आपण एक्झॅक्टली हॅज बीन आणि हॅज गॉन ह्या दोघांमधला काय फरक आहे समजून घेणार आहोत आणि उदाहरणाने आपण ती जी समज आहे ती अजून डेव्हलप करणार आहोत. सोहम हॅज गॉन टू मुंबई किंवा सोहम हॅज बीन टू मुंबई ही दोन्हीही प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य आहेत, कारण त्याच्यामध्ये हॅज आले आणि पुढे जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप आहे. पण जेव्हा तुम्ही हॅज गॉन म्हणता आणि जेव्हा तुम्ही हॅज बीन म्हणता ह्याच्यामध्ये बेसिकली फरक काय? तर इकडे बघा, जेव्हा तुम्ही गॉन म्हणता तेव्हा हा जो व्यक्ती आहे सोहम नावाचा हा मुंबईला गेलेला आहे. सो सोहम हॅज गॉन टू मुंबई. सो मुंबईला तो गेलाय आणि तो तिथेच आहे. तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हाही तो तिकडेच आहे. सो जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी गेलेली आहे हे सांगायचं असेल तुम्हाला गॉन वापरायचं आहे. बट जेव्हा तुम्ही बीन वापरता सोहम हॅज बीन टू मुंबई तेव्हा तुम्ही म्हणत असता की सोहम मुंबईला गेला होता आणि तो रिटर्न सुद्धा आलाय. सो हाच फरक आहे की एखादी गोष्ट फक्त गेली तर आपण काय म्हणायचंय गॉन, जाऊन आली तर तुम्हाला म्हणायचंय बीन. मग तुम्ही हा जो गॉन वापरताय, जो गो आहे हा डायनॅमिक वर्ब आहे. डायनॅमिक म्हणजे जो ऍक्शन दर्शवतो ते वर्ब डायनॅमिक किंवा ऍक्शन वर्ब म्हणतो. आणि बीन जो आहे हा स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह म्हणजे जो अवस्था दर्शवतो, स्थिर अवस्था दर्शवतो. गोची 3 रूप आहेत गो, वेन, गॉन. आणि स्टेटिव्ह वर्बची म्हणजे बीची 3 रूप आहेत बी, वॉज, वर अँड बी. पण प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅजच्या जोडीला आपल्याला नेहमी त्यांची तिसरी रूपं वापरायची आहेत, म्हणून आपण तिथे गॉन वापरतो आणि इकडे बीन वापरतो. लक्षात आलं का? आता ही जर वाक्य प्रश्नांमध्ये असेल की वेअर हॅव यू गॉन, तर तुम्हाला आता कळलं असेल याचा अर्थ काय. वेअर हॅव यू गॉन म्हणजे तुमचा मित्र कुठेतरी गेलाय, तुम्ही कॉल केलाय है ना, आणि तू कुठे गेलायस म्हणून जर तुम्ही विचारताय किंवा समजा यूच्या ठिकाणी आणखीन दुसरा कोणी वेअर हॅज ही गॉन, तो कुठे गेलाय, तर तो परत आलेला नाहीये, तो कुठेतरी गेलेला आहे, तो तिकडेच आहे आणि तुम्ही हा प्रश्न विचारताय. पण जर तुम्ही म्हटलं वेअर हॅव यू बीन, इट मीन्स की एखादी व्यक्ती कुठेतरी गेली होती आणि ती परत आलेली आहे. आणि आपण जसं मराठीत म्हणतो की नाही की तू कुठे होतास, म्हणजे तू आता आलायस. सो तू कुठे होता, जाऊन आलायस. सो जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणाहून जाऊन आलाय हे सांगायचं असेल तुम्हाला बीन वापरायचं. सो आय एम शुअर गॉन अँड बीन मधला फरक तुम्हाला कळला असेल. आता प्रॅक्टिकली वाक्यांमधून आपण समजून घेऊया. सो पहिली सिच्युएशन आहे की सोनल इज नॉट ॲट होम. सोनल घरी नाहीये. शी हॅज गॉन टू मार्केट, शी हॅज बीन टू मार्केट. व्हेरी गुड. शी हॅज गॉन टू मार्केट. का? कारण ती आत्ता जेव्हा बोलतोय तेव्हा घरी नाहीये, बरोबर, म्हणजे ती जाऊन आलेली नाहीये. सो ती कुठे गेलेली आहे, तर ती बाजारातच आहे. सो शी हॅज गॉन टू मार्केट, ती बाजारात गेलेली आहे. दुसरं वाक्य, हे, सो यू आर हिअर. हे म्हणजे तू इथे आहेस. आय वॉज वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट बघत होतो. वेअर हॅव यू गॉन, वेअर हॅव यू बीन. व्हेरी गुड. वेअर हॅव यू बीन, तू कुठे होतास, कारण ती व्यक्ती आता तुमच्या समोर आहे, बरोबर, आणि ती कुठेतरी गेली होती आणि आता तुम्हाला दिसली. इट मीन्स तुम्ही सांगायचंय की तू कुठे होतास एवढा वेळ. सो वेअर हॅव यू बीन. तिसरं, द डॉक्टर वॉज हिअर बाय 2 o'clock. डॉक्टर 2 वाजेपर्यंत इथे होते. बट ही हॅज gone to home now, he has been to home now. Very good. He has gone to home now. कारण डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होते पण ते आता घरी गेलेले आहेत. अँड ही इज ॲट होम राईट नाव, ते आता घरीच आहे. चौथं वाक्य, आर यू गोइंग टू जिम, तू जिमला जाणार आहेस का, तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारताय. आता समोरची व्यक्ती म्हणते नो, आय हॅव ऑलरेडी गॉन देअर, I have already been there. Very good. I have already been there.
बीन देअर का? कारण तुम्ही जाऊन आलेला आहात. हे दर्शवताय तुम्ही की मी जाऊन आलोय, मी सकाळी 6 वाजता जाऊन आलोय. सो तुम्ही सांगताय की मी जाऊन आलेलो आहे. सो आय हॅव ऑलरेडी बीन देअर. मी तिथून जाऊन आलोय. 5वं वाक्य, नील हॅज गॉन ऑन हॉलिडे. नील हॅज बीन ऑन हॉलिडे. ही विल बॅक नेक्स्ट वीक. सो तो दुसऱ्या आठवड्यात परत येईल. आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की नील हॅज गॉन ऑन हॉलिडे. बीन का नाही? कारण जर तो पुढच्या आठवड्यात परत येणार आहे म्हणजे सी स्टील ऑन हॉलिडे. तो आत्ताही हॉलिडेवरच आहे, सुट्टीवर आहे, म्हणजे तो तिकडेच आहे. सो तुम्हाला गॉन म्हणायचं आहे. सो आय एम शुअर गॉन अँड बीन मधला हा जो छोटासा फरक आहे पण कन्फ्युजिंग पार्ट आहे तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. जर तुम्हाला स्वतः काही वाक्य ट्राय करायची असतील बीनची किंवा गॉनची तर डेफिनेटली कॉमेंट बॉक्समधून ते वाक्य लिहा. म्हणजे तुम्हाला किती इंग्लिश कळलंय तेही कळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि तुम्हाला अशीच कन्फ्युजिंग इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर कॉमेंट बॉक्समधून जरूर सांगा. व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि हे सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.